परत केलं त्यासाठी नारदांनी बुद्धिभ्रम केला आणि बुद्धिभ्रमातून त्याला सांगितलं प्रत्येक जीव प्रत्येकाला एकाला सोडून नको, सगळे मारून टाक, कोण आठवाय सांगता येत नाही तुला, त्यामुळे सगळ्यांना मारून टाक म्हटल्यानंतर प्रत्येक मुलाला मारलं. 6 मुलं देवकीची मारली. 7व्या रूपामध्ये भगवान शेष बलरामजीच्या रूपात अवतरित होणार म्हणून आले. त्या गर्भाचं भगवंतांनी मायेद्वारे आकर्षण केलं. दोन्ही मातेच्या रूपामध्ये तो गर्भ संस्थापित केला. 8व्या गर्भाच्या रूपात भगवान प्रकट झाले. निशितेत मोहिते जायमाने जनार्दने देवत्याने दिव्यं विष्णुसंहार्यः अविरासीत यथा आकाशः दिशोरिवृष्टः. त्याप्रमाणे चंद्राचा उदय झाल्यानंतर सगळ्या दिशांचा दीप्तिमंत होतात, त्याप्रमाणे भगवंताचा अवतार झाला. सगळ्या दिशांना प्रकाश पडला. भगवान प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्भुज रूपात प्रकट होऊन त्यांनी वसुदेवाला सांगितलं, नंदाच्या घराला मनवी उभारा, माया बदलली देखे ठेवी मज, आणि येथे त्या माया इथे ठेवून ये, ती तिथे उपजली आहे तिथे मला ठेव सांगितलं. आणि त्यानंतर वसुदेवांना आणि देवकीला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण भगवंतांनी करून दिलं आणि भगवान बाल रूपामध्ये प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर आता याला न्यावं कसा हा प्रश्न पडला. भगवंताला हातात घेतल्याबरोबर सगळी बंधनं गळून पडली. हे असंच असतं, जोपर्यंत तो भगवंत हाताला येत नाही तोपर्यंत संसाराची बंधनं लागलेली असतात आणि एकदा त्या भगवंताला आपलं सर केलं की सगळी बंधनं गळून पडतात. तशी वसुदेवांच्या आणि देवकीच्या हातातली सगळी बंधनं गळून पडली. भगवंताला जेव्हा हातात घेतलं तेव्हा भगवंताला टोपलीत घातलं, डोक्यावर घेऊन वसुदेव त्यांना गोकुळात घेऊन गेले. जात असताना यमुना आडवी आली. यमुना आडवी येण्याची अनेक कारण भक्तिशास्त्राने सांगितली आहेत. प्रत्येक कारण सांगितलं तसंच त्यामध्ये यमुनेला भगवंताच्या चरण दर्शनाची इच्छा निर्माण झाली. चरण दर्शनाची इच्छा निर्माण झाल्यानंतर भगवंताने आपला चरणाविष्ट बाहेर काढला. काढल्याबरोबर यमुनेला आनंद झाला आणि ती यमुनेची वाट करून दिली. ती यमुना दुभंगली. ती यमुना दुभंगली याचे कारण भक्तिशास्त्राने असं सांगितलंय की त्या यमुनेला माहिती होतं की आपल्या अंतःकरणातलं शल्य हे फक्त भगवंताला उघड करायचं असतं, दुसरीकडे उघड करायचं नसतं. म्हणून त्या यमुनेने दुभंगून आपल्या अंतःकरणामध्ये वास करणारं कालिया नावाचं शल्य भगवंताला दाखवलं. देवा यासाठी तुम्हाला यायचंय बरं का. भगवंताने शब्द दिला, या कालियाचं शल्य भेटण्यासाठी मी येईन. ते शल्य भेटण्यासाठी येईन हा शब्द दिल्याबरोबर भगवंताला वाट दिली. भगवान गोकुळात आले. आल्यानंतर त्या मायेला तिथून वसुदेवाने उचललं, भगवंताला ठेवलं, मायेला घेऊन परत आले. इथे वर्णन असं येतं की जेव्हा माया आली त्यावेळी सुद्धा यमुनेने परत वाट करून, यमुनेने भगवंताला वाट करून देण्याचं स्वाभाविक आहे, मायेला वाट करून देण्याचं कारण काय. भक्तिशास्त्र असं सांगतं तिथं म्हणजे त्या यमुनेमध्ये आणि त्या मायेमध्ये एक करार झाला. त्या कराराला जेव्हा ती माया समोर आली, यमुनेने कागद सही सांगितलं, हे बघ माये आज तुला जाणं गरजेचं आहे, मग तुला जाणं गरजेचं आहे, आता पोहोचायला पाहिजे. मी तुला आता वाट करून दिली नाही तर तू जाऊ शकणार नाहीस. मी तुला आता वाट करून देईन, पण त्याच्यावर अट अशी आहे, भविष्यामध्ये कालिच्या रूपात अवतरायला येणार आहे. मी जेव्हा भगवंताची मागणी करेन तेव्हा ती माया माझ्या हात यायची नाही. तू जर माझ्या हात तेव्हा येणार नसशील त्या मागेत पाहिलं, मायेची सही केली, मायेची सही त्या करारावर झाली. आणि मग वसुदेव त्या मायेला घेऊन आले. जसंच त्या मायेला हातात घेतलं कारागृहात म्हणजेच भगवान जेव्हा हाताला आला, भगवान हातात आल्याबरोबर सगळी बंधनं गळून पडतात. मात्र भगवंताला सोडून जर मायेला हातात घेतलं तर पुन्हा सगळी बंधनं पुन्हा अंगाला लागतात. तद्वत वसुदेवांना ती पूर्ण सगळी बंधनं परत पडली. पुन्हा वसुदेव बंधनात पडले. ती माया रडायला लागली. रडायला लागल्याबरोबर झोपले, बाहेर उठले. उठल्यानंतर त्यांनी सांगितलं 8वी जन्माला आली, 8वा आलाच नाही. बोलणारा देव खोटा होता. ती 8वी आली म्हणे. कंसाला बोलवलं. कंसाने पाहिलं 8वी आहे. देवकी सांगते, अरे बाबा ही माझी मुलगी आहे, भविष्यात कदाचित तुझी सून होऊ शकते, मारू नकोस. भागवताने वर्णन केलं, मारू नकोस तिला. कंसाने काय ऐकलं, तिला मारण्याचा प्रयत्न केला. ती हातातून निसटली. जगदंबेच्या रूपात प्रकट होऊन तिने सांगितलं, तुझं लागी मधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंसाने या दोघांनाही सोडून दिलं. त्यानंतर इकडे भगवंताचा जन्मोत्सव गोकुळामध्ये झाला. भगवान हळूहळू मोठे होऊ लागले. कंसाने एक एक राक्षस पाठवायला सुरुवात केली. त्यातला पहिला राक्षस कंसेनं प्रजिता, घोरा, पूतना, बालघातिनी असणारी लहान मुलांना मारणारी पूतना